माझं नाव श्रीकृष्ण गजानन मंडलिक आहे. मला नीट 2025मध्ये 509 मार्क पडलेत. माझा रँक 42,535 एवढा आला आहे. माझा जनरल ग्रुप होतं आणि फ्रेशरमध्ये एवढे मार्क आले आहेत. छान, अभिनंदन तुझं. तर फ्रेशरमध्ये आणि जनरल ग्रुप असताना सुद्धा म्हणजे दोन्ही विषय तू त्या पद्धतीने कव्हर केला, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स. तर तुझं वे ऑफ प्लॅनिंग काय होतं? जे शिकवलंय तेवढं आधी चॅप्टर कव्हर करणं एवढंच होतं. म्हणजे अजून क्लासमध्ये जेवढं झालं तेवढं घरी करायचं बस, अजून काही जास्त नाही. आणि घरी किती वेळ भेटायचा? घरी बाकी सगळं करून 5-6 तासच भेटायचे. कारण येस येस. आणि मी वर्गामध्ये बघत होतो की तू भरपूर सायलेंट राहायचा, तुझे मित्र पण कमी होते. मित्र होते पण क्लासमध्ये बोलत नव्हतो आम्ही. मित्र होते पण ते आवरले होते. हां, आवरले होते. बरोबर आहे. म्हणजे तेव्हाच्या तेव्हा आपण जागरूक झालो म्हणून इकडे फायदा झाला. आणि क्लासला टीचिंगचा आणि पेपरचा कसा फायदा झाला? भरपूर फायदा झाला. क्लासमध्ये पेपर वगैरे हार्ड घेतले होते म्हणून तिकडची लेवल जास्त काही वेगळी वाटली नाही. पण तरी फिजिक्सचं थोडं हार्ड गेला आहे पेपर. फ्रेशमध्ये हे भरपूर छान केलं तू. एवढे मार्क येणं पॉसिबल नसतं आणि त्यामध्ये पुन्हा जनरल ग्रुप. हो. ओके. तर तू NCERT कशा पद्धतीने अभ्यास केला? मुलं बरेच काय करतात माहिती आहे का, समरी एक्झरसाइज वाचत नाहीत, इंट्रोडक्शन वाचत नाहीत. तर तू कसा अभ्यास केला मुलांना सांग बरं एकदा. मी बायोसाठी पूर्ण NCERT केलं, लाईन टू लाईन वगैरे पाठ केलं, बाकी काही नाही.